चार. आती पगार 10 दिवस झाले, पण अकाउंटला फक्त 8,300 रुपये शिल्लक राहिल्या. काय रे, पुन्हा घरी झालास? काय हे तुझं चाललंय सारखं सारखं? पगार आला की मी श्रीमंत असतो, पण 10 दिवसानंतर मी परत गरीब होतो. ते काय तुझं कायमच झालेलं आहे. तुला असं वाटत नाही का की आपण खूप काम करतो, रात्रंदिवस काम करतो, पण आपली प्रगतीच होत नाहीये. हो. मी रोज सकाळी घरातून 9 वाजता बाहेर पडतो, दिवसभर काम करतो, महिनाभर काम करतो, महिना अखेरला पगार येतो 50,000 आणि EMI, खर्च आणि हातात पुरतात शून्य. हा तर तुझाच प्रॉब्लेम नाहीये, हा तर सगळ्याच लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आज चक्रव्यूहामध्ये सगळेच लोक अडकलेले आहेत. मग तू सांग, यातनं बाहेर पडायचं कसं? त्यात पैसे कमवायचे 2 मार्ग आहेत. एक नोकरी, दुसरा म्हणजे श्रीमंत बाप. अजिबात नाही. पण तू सांग कसं करायचं सांग. पहिला मार्ग म्हणजे फक्त काम करणे आणि पैसे कमवणे. जे आता मी करतोय ते. हो, आणि दुसरा माहितीये, पैशाला कामाला लावणे. मला वाटतंय तू अलीकडे मोटिवेशन व्हिडिओ खूप बघायला गेलेस. नाही रे. मग पैसे कसं काम करतात? मग तू ऑफिसला गेला नाहीस तर पगार कसा मिळेल? नाही, का? मी ऑफिसला गेलोच नाही, काम केलोच नाही, तर मला पगार कसा मिळेल? अरे यालाच तर ऍक्टिव्ह इन्कम म्हणतात. जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंत पैसे येतात. एक्झॅक्टली. आता समज तू एक घर घेतलंस, ते भाड्याने दिलंस, तर त्याचे दर महिन्याला तुला भाडे येईल. म्हणजे मी झोपलो तरी पण पैसे येतील? हो, तूच असं समज. भारीच की मग. अरे यालाच तर म्हणतात पैशाला कामाला लावणे, गुंतवणूक. म्हणजेच शेअर मार्केट. त्यापैकी एक. पण शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे ना? मम्मी म्हणत होती शेअर मार्केट जुगार आहे म्हणून. वाटणं आणि वास्तव्य यात फरक आहे. त्यावर आपण नंतर बोलूया. आधी आपण काय शिकलो ते सगळ्यांना सांग. मित्रांनो, आज मी एक गोष्ट शिकलो. गेली 10 वर्षे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत दिवस रात्र राबत होतो, पैशाच्या मागे पळत होतो, पण पैसा काय माझ्या हातात राहत नव्हता. पण आता मी पैशाला कामाला लावणार आहे. म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम मधला आज फरक मला समजला. आजपर्यंत मी पहिल्या मार्गावर काम करत होतो, पण आता दुसऱ्या मार्गावर काम करायला शिकणार आहे. शेअर मार्केट. मी ते पुढच्या भागात सांगते. तर मित्रांनो, आजचा लेसन झोपलेल्या पैशाला जाग करा. तर भेटू पुढच्या भागात.